कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या चहा घ्या। बसा ना। आई तुम्ही का करता हे काम? तू धनाजी आहे, गोविंद आहे, कोणाला तरी सांगायचं ना। अहो त्यात काय एवढं? अशी छोटी मोठी कामं करते हा, म्हणताना येळ तरी जातो, नाहीतर दिवसभर बसून बसून कंटाळा येतो बघा। तेही खरंच आहे म्हणा। आणि हे असं तुमच्या आणि पुस्तकं बी वाचता येत नाही ना मला, नाहीतर तसा येळ बी गेला असता पुस्तकं वाचण्यात। माझंही पुस्तकात कुठे लक्ष लागतंय? डोळ्यासमोर फक्त पुस्तक धरायचं, डोक्यात भलतेच विचार। तुम्ही शिका नाही? आता या वयात काय शिकणार? आणि तसं बी या घरात शिक्षण नकच। पण आई शिकायला वय कुठे लागतं? अगदी सुनबाई वाणी बोलल्यात बघा। तिनं घेतलं होतं की मध्यंतरी मला शिकवाया, पण त्याचं काय झालं बघितलंच नव। या घरानं तुमच्या मुलीचे सगळे उपद्व्याप बघितलेत आहे। बिचाऱ्या अक्षराला किती सहन करावं लागले बघितलं ना। एखाद्या माणसानं किती खुनशी असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुमची मुलगी। शिक्षणावर राग आहे म्हणून आधी फळा जाळला आणि आता अक्षरालाच बाहेर काढले। जाऊ दे, सोडा की, नका तो विषय। आई, एवढी वाईट वेळ आली आहे तुमच्या मुलीमुळे या घरावर, इथल्या माणसांवर। मी कसं सोडून देऊ? आणि सोडायचं म्हटलं तरी डोक्यातून जायला पाहिजे ना। तुम्ही चहा प्या, मी नंतर येते। कप नाही आई, अक्षराचा काही फोन आला होता? तू तुझा काय तो निर्णय सांग। तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस, आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील। आई, आई, कुठे हरवलत? नाही, काय नाही। नाही, मी विचारलं अक्षराचा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? असं काय विचारलं तुम्ही मला? आई, अक्षरा या घरात कोणाला फोन करणार? तुम्हाला, मला किंवा अधिपतीला? बाकी कोणाशी नाही बोलणार ती। आता तिने मला अजून फोन केलेला नाही, अधिपतीला केलाय का हे मी विचारायला जाणार नाही, आणि तो मला त्याचं नीट उत्तर देणार नाही। आता राहिलं तुम्ही, तर तुम्हाला तिचा काही फोन आला होता का? म्हणजे ते तशी मानी आहे अक्षरा, सहजासहजी कोणाला फोन नाही करणार ते। खरं तर मीच तिला फोन करणार होतो, 1-2 वेळा फोन हातात सुद्धा घेतला तिला फोन करायला, पण थांबलो। डोक्यात असा विचार आला की मी अक्षराशी फोन करून काय बोलणार? हे जे काही झाले ते सगळं माझ्याचमुळे झाले नाही। माझ्या डोळ्यादेखत ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही। मी कुठल्या तोंडानं तिच्याशी बोलणार? अपराधासारखं वाटायला लागलं मला। हा, मला बी। आई, एक कल्पना आली आहे डोक्यात, सांगू? हा, बोला की। आपण फोनवर वगैरे बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊया का तिच्या माहेर? आपण 2 जण जाऊया, तिच्याशी बोलूया, तिला समजावून सांगून तिला घेऊन येऊया परत। नग आई, कसं आहे, अक्षरा तुमचं ऐकेल, तुम्हाला खूप मानते ती। आपण जाऊया। नग म्हणजे तुम्ही या की जाऊन, मी कशा पायी? आई, असं का म्हणताय? तुम्ही घरातल्या मोठ्या आहात, अक्षरा तुमचं ऐकेल नक्की। तुम्ही तिला चांगल्या नीट भाषेत समजावून सांगू शकाल, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकाल। चला आपण जाऊन येऊया। नग मी नग तुम्ही जावा। ऐका नाही, आपण इथं कुणालाही न सांगता आपण गुपचूप जाऊन येऊया, हं? चला। नाही, मी नाही येणार, समजून घ्या की जरा। तुम्हाला जायचं ना? तुम्ही जाऊन या की। नाही का म्हणताय आई? अक्षराच्या घरी यायला नाही म्हणताय? अक्षराला भेटायला नाही म्हणताय? भुवनेश्वरीनं धमकी दिली आहे का तुम्हाला?
देवा, नेमकं काय लिहून ठेवलंय अक्षराच्या आयुष्यात? एकाच आयुष्यात किती उन्हाळे आणि पावसाळे दाखवणारच तिला. अधिपती आणि अक्षरा यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. निदान त्या नात्याला तरी जपण्याची ताकद दे त्यांना. अक्षरा अधिपतींना फोन करते पण त्यांचा फोन लागत नाही. ते तिला स्वेटर द्यायला घरी येतात तरी त्या दोघांची भेट होत नाही. निदान आज तरी त्या दोघांची भेट होऊ दे देवा. अक्षरा आणि जावई बापू भेटले ना की त्यांच्यातले सगळे वाद मिटू दे. कायम कायम त्यांच्या पाठीशी राहा. विद्या, अगं काही फळं आणलीत अक्षरासाठी, एवढे ठेव. हो ठेवते. हा घ्या, आधी पाणी घ्या. हे, अक्षरा आली नाही का अजून? नाही हो, उशीर होणार आहे आज तिला. का ग? अहो तिनं जावाई बापूला भेटायला जाणार आहे आज. वा वा, अखेर आज भेट ठरली तर त्यांची. हो, नाही म्हणजे नेहमीच्या वेळेला घरी आली नाही ना, म्हणून मी मुद्दाम फोन केला तिला. तर म्हणाले की जावाई बापूंना भेटायला जाणार आहे. बरं बरं. आज भांडण मिटू दे बाई दोघांचं. पोरीकडे बघवत नाही हो, सारखी उदास उदास असते, विचार करत असते. स्ट्रेसमुळे तब्येतीवर परिणाम होतो ना. आणि आता या काळामध्ये तिला स्ट्रेस घेऊन अजिबात चालणार नाही. आता कसं तिने उलट आनंदी राहायला हवंय ना. विद्या, अगं काळजी नको करूस. आज भेटतात ना ते, म्हणजे सगळं चांगलंच होईल बघ. हो दे बाई. मला तर असं वाटतं ना की येताना ना अक्षराने जावई बापूंना सोबतच घेऊन यावं. असंच होईल. अगं नवरा बायकोंची भांडणं आहेत, किती काळ टिकतात हे माहितीये ना तुला. आणि त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना की त्यांच्यातली भांडणं लगेच मिटतील बघ. गैरसमज होतात ग, पण ते बोलून मिटतात. आणि त्यांच्यातही तसंच होईल. अगदी ते दोघे जण बोलले ना एकमेकांशी की सगळं पूर्ववत होईल. हो दे बाई. अक्षरा आणि जावई बापू आज जोडीने घरी येऊ देत. दुर्गे, फेऱ्या कशा पायी मारतेस? अगं ताई, टेन्शन आलंय का मला? कसलं टेन्शन? ताई, मी आधीपतीसनी फोन केलाय खरा, पर ते आधी इकडेच येतील ना? मग त्या मास्तर डीला भेटायला आधी तिकडे जातील. आमच्या लेखावर पूर्ण विश्वास आहे. ते घरलाच आधी येतील. आई साहेब, काय झालं? आधीपती, तुम्हासनी 100 वर्ष आयुष्य आहेत बघा. आमचं 100 वर्ष आयुष्य आमच्या आईसाहेबांना लाभू दे. काय झालं? न गा आम्हाला तुमचं आयुष्य. आमच्या नशिबाचे भोग आहेत. जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार. एक एक दिवस ढकलायचा. हो आईसाहेब, उगाच काहीतरी बोलत जाऊ नका. तुम्हाला आमची शपथ आहे बघा. आणि परत तुम्ही तुमची तब्येत बिघडून घेतली. आता तब्येत वगैरे नाही हो बिघडून घेतली आम्ही. जरा डोसकं दुखत होतं, बाकी काय नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.